पत्नी कमवण्यास सक्षम असली तरी तिला पोटगी मिळण्याचा अधिकार आहे, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिलेला आहे. हे मॅटर एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेसंबंधी होते, जिने तिच्या हजबंड पासून वेगळी झाल्यानंतर स्वतःसाठी व तिच्या 2 मुलांसाठी पोटगी मागितली. त्यामध्ये तिने सांगितले की तिला शिवणकाम येते, परंतु ते काम कायमस्वरूपी काम नाही आणि त्यातून पुरेशी कमाई होत नाही आणि रोजच्या रोज ते काम मिळत सुद्धा नाही. तिने तिच्या याचिकेत हजबंडवर शारीरिक व मानसिक क्रूरतेचा आरोप केला होता आणि यामुळेच ती तिच्या मुलांसोबत वेगळी राहत आहे, असे तिने त्या याचिकेमध्ये म्हटले होते. हे मॅटर केरळ हायकोर्टामध्ये गेले तेव्हा हायकोर्टाने म्हटले की केवळ कमाई करण्यास सक्षम आहे किंवा अधूनमधून ती काम करते म्हणून एखाद्या महिलेला तिच्या हजबंडकडून मेंटेनन्स मिळण्याचा अधिकार नाकारता येत नाही. हायकोर्टाने स्पष्ट केले की जर पत्नीचे उत्पन्न स्थिर नसेल किंवा ती स्वतःचे पालन पोषण करू शकत नसेल तर तिला मेंटेनन्स मिळण्याचा अधिकार आहे. हायकोर्टाने येथे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा उल्लेख केला. जस्टिस कौसरने यामध्ये सांगितले की कमावण्याची क्षमता आणि प्रत्यक्षात पुरेशी कमाई करणे यात फरक आहे. शैलजा व्हर्सेस खोबन्ना 2018, रजनेश व्हर्सेस नेहा 2021, सुनीता कछवा व्हर्सेस अनिल कछवा 2014 या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा उल्लेख करत केरळ हायकोर्टाने म्हटले की वाईफ जरी काही पैसे कमवत असली तरी ते पुरेसे नसेल तर ती मेंटेनन्स मागू शकते. म्हणजे अनेकदा कोर्टासमोर असाही मुद्दा उपस्थित होतो, ती कमवण्यास सक्षम आहे तर तिला पोटगी का देण्यात यावी, तर त्याचे उत्तर या जजमेंटमध्ये आहे. या जजमेंटचा वापर स्त्रिया घेऊ शकतात ज्यांची खरंच परिस्थिती अशी आहे की त्या कमवू शकतात, त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, परंतु त्यांना पाहिजे तसे काम मिळत नाही किंवा त्यांची वरचेवर कमाई होत नाही आणि हजबंड जर खरंच कमवत असेल, त्याचे चांगले उत्पन्न असेल तर या जजमेंटचा उपयोग स्त्रियांना नक्की करता येतो. तेव्हा यावेळी येथेच थांबूया. थँक यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.